नाथ या शब्दाचा अर्थ काय हो? नाथ संप्रदाय. प्रत्येक शब्द ही एक छानशी संज्ञा आहे. ती छान उलगडली ना की त्याच्यातला सुगंध बाहेर पडत जातो. आपल्याला आकलन होत जातं आणि एकदा आकलन झालं, समजलं की आपल्याला परत परत समजून घेण्याची ईर्ष्या वाढत जाते. नाथ या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानाला दूर करणारा, म्हणजेच अज्ञान को स्थगित करने वाला नाथ ब्रह्म का साक्षात्कार होता है. आणि हे फार मोठी व्याख्या जर कोणी केली असेल तर डॉक्टर हजारी प्रसाद द्विवेदी हे हिंदीचे प्राध्यापक. हिंदीतून त्यांनी नाथ संप्रदायाचा इतका जबरदस्त अभ्यास केला आणि त्यांच्या संशोधनातून नाथांची एक सुंदर व्याख्या त्यांनी केली. अशा या नाथांबद्दल समाजात अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. ते आपण आता थोडक्यात समजून घेऊ, नंतर परत परत ते येणारच आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नाथ संप्रदाय म्हणजे भोंदूगिरी. नाथ संप्रदाय म्हणजे जारण मारण, कापालिक, गळ्यात कवट्या घालणारे, स्मशानात जाऊन साधना करणारे. नाथपंथ हा भीतीचा आहे. नाथ हे सतत तुम्हाला काय म्हणतात, शाप देतात. एखादा शब्द त्यांच्यातनं तोंडातनं बाहेर पडला की तुमच्या आयुष्यातनं तुम्ही उठता. नको रे बाबा, ते नाथांचं फार क्रोधी असतात, ते फार तापट असतात, ते त्यांच्या मार्गाला जाऊच नाहीये शहाण्यानी. असे अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत येतात. नाथांची पोथी नको रे बाबा, केवढं त्याचं सोहळं ओळय, किती त्याच्यातला कर्मटपणा आहे. नको बाबा, नाथांच्या इथे जायला नको. हे शाबरी मंत्र, बाप रे, या शाबरी मंत्रातनं काय होईल? जादूटोणा होईल, माणसाचं पक्ष्यात रूपांतर होईल, प्राण्यात रूपांतर होईल. म्हणजे अज्ञानातून मनाची झालेली ही जी जडणघडण आहे त्यातून चुकीच्या गोष्टी अशा बाहेर येत जातात. पण ह्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे तप आहे. या प्रत्येक गोष्टीच्या पाठी ज्ञानाची मांडणी आहे आणि जगाचा उद्धार करण्याची गोष्ट आहे. ही माणूस समजूनच घेत नाही आणि स्वतःच्या अज्ञानातून अनेक प्रकारचे गैरसमज स्वतःच पसरवत राहतात आणि ह्या साधनेकडे मग वळत नाहीत. पण ह्या सगळ्याचं पहिलं शुद्धीकरण जर कोणी केलं असेल तर ते आमच्या गोरक्षनाथाने केलं. नाथ संप्रदायाचं शुद्धीकरण केलं म्हणजे काय केलं? जसं अष्टांग योग करताना किंवा योग साधना करताना आपण शुद्धिक्रिया करतो. शुद्धिक्रिया करतो म्हणजे काय करतो? तर आपण वमन करतो, जलनेती करतो. ह्या सगळ्या गोष्टी का करतो? तर आसनांची यमनियमांचं पालन करत असताना, आसनं करत असताना आपल्या शरीराची आंतरिक शुद्धी व्हायला हवी. आणि आंतरिक शुद्धी झाली की विकार कमी होत जातील. हा त्याची मागचं साधी सोपी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या शरीरात वात, पित्त, कफ ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या संतुलित नसतात. त्या संतुलित होण्यासाठी शरीराची आतली शुद्धी केली जाते शुद्धिक्रियांच्या माध्यमातून. म्हणजे शरीर आतून जे आपल्याला दिसत नाही, फक्त बाह्य शरीर दिसतं, त्या शरीराची शुद्धी आपण करतो. तसं गोरक्षनाथांनी साधनेचं शुद्धीकरण केलं. मग आता हे साधनेचं शुद्धीकरण केलं म्हणजे नेमकं काय केलं? कारण गोरक्षनाथांनी खूप साधना सांगितल्या, खूप साधना केल्या. आता सध्या आपण दूरदर्शनवर पण नवनाथांची गाथा बघत आलेलो आहे. तर हे सगळं बघताना लक्षात येईल की दिवस माणूस आज 12 तास घराच्या बाहेर आहे. तो जेवायला सुद्धा त्याला वेळ मिळत नाही, पण त्याला कमावण्यासाठी घराबाहेर पडावंच लागतं. मग तो रोज 4-4, 5-5 तास साधना केली तर तो रोजच्या जीवनातले व्यवहार करेल कसे? पण मग ते करूनही त्याला साधना करता येतेच ना. मग ती साधना कशी करायची, कोणती करायची, नेमकी कधी करायची, काय करायची, आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा साधना करता आली पाहिजे हा विचार गोरक्षनाथांनी रुजवला. आणि पुढे माझे सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज यांनी गोरक्षनाथांनी दिलेली साधना आणि देवेंद्रनाथांनी स्वतःच्या आयुष्यातली घेतलेली अनुभूती
आणि या नाथांशी असणारा त्यांचा घनिष्ठ संबंध, यातून एक सुंदर छान साधना प्रत्येक माणसाला करता येईल अशी दिली. आणि मग ती साधना केली की मनाचं शुद्धीकरण होतं. चाळणीतनं जसं चाललं जातं तसं आपलं मन काय चांगलं आहे, काय वाईट आहे हा विचार करतो आणि साधनेच्या चाळणीतनं ते चाललं जातं. यम नियमांचं पालन आचरणात आणणं म्हणजे मनाचं शुद्धीकरण आहे. आसनं करून दाब आणि ताण या माध्यमातून आपल्या शरीरात जे सप्त धातू आहेत, आपल्या शरीरामध्ये जी षटचक्र आहेत, या सगळ्यांचा विचार करून त्याची साधना केली जाते. आणि प्राणायामातून रेचक, पूरक आणि कुंभक या 3 मार्गातनच ही साधना केली जाते. रेचक, पूरक, कुंभक ही गोष्ट जरा कठीण वाटते ऐकायला, कारण ती योगिक भाषा आहे ना. मग साधा सोपा गोष्ट आहे की आपण श्वास घेतो, आपण श्वास सोडतो. हा श्वास जर आपल्या शरीरात नसला, जो दिसत नाही पण आहे, तर आपलं शरीर शिव नाही होणार, शव होईल. पण श्वास घेणं, श्वास सोडणं, क्षणभर श्वास थांबवणं याला कुंभक म्हणतात. आणि या योगिक प्रक्रियेतली साधना गोरक्षनाथाने सांगितली. आणि पुढे आत्ताच्या या 20व्या-21व्या शतकात माझ्या सद्गुरू देवेंद्रनाथ महाराजांनी अख्ख्या महाराष्ट्राला, भारताला दिली आणि अनेक मानवांचं कल्याण केलं. जन्माला येणारी प्रत्येक व्यक्ती काही सिद्ध नाही बनत ना. ती संत प्रत्येक व्यक्ती होणार नाहीच आहे ना. पण भक्ताकडून साधनेकडे होणारा प्रवास, साधनेतून नाथजींकडे होणारा प्रवास, अशा 5 टप्प्यातून त्यांनी साधकाला तयार करण्याचा प्रयत्न केला. नाथजी ही खूप वरची पोस्ट आहे. ती सुद्धा वाटते तेवढी साधी नाही. काट्यांवरची खुर्ची आहे ती. त्याच्याशी खेळ करून चालत नाही. नैतिकतेचं अधिष्ठान असावं लागतं. आणि अशा या साधनेचं शुद्धीकरण गोरक्षनाथांनी केलं आणि मग समाजात नाथ संप्रदाय रुजवला. अशा या संप्रदायातले माझे सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज यांनी या नाथ संप्रदायाबद्दल आपलं आयुष्य समर्पित केलं. आता समर्पित करणं म्हणजे त्याच्याशिवाय जीवन जगण्याचा दुसरा श्वासच असू शकत नाही, असं त्यांनी त्यांच्या आयुष्यातून अवघ्या 42 वर्षाच्या आयुष्यात दाखवून दिलं. माणूस खूप जगतो. आज विज्ञान खूप पुढे गेले, पण जे जीवन जगतो ते तुम्ही किती जगलात, यापेक्षा कसं जगलात आणि इतरांच्या जगण्याला कसा अर्थ दिला, हा खरा चैतन्याचा प्रवास त्यांनी दाखवून दिला. मग हे जे आपले गुरु आहेत, हे गुरु कसे आहेत, त्यांचा प्रवास कसा आहे, हे सगळं आपण बघणारच आहोत. पण ह्या गुरुनी आयुष्यात जे काही आपल्याला दिलं किंवा जो एक महामंत्र दिला, त्याच्यातली एक छोटीशी गोष्ट सांगते. काय केलं असता म्हणजे हातात छान येतं. एक छोटीशी कशी गोष्ट आहे, मला ती खूप आवडली म्हणून मी तुम्हाला सांगते. एकदा रस्त्यावर ना एक फार मोठा व्यापारी होता. तो व्यापारी, त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे दगड, म्हणजे आपण मार्बल असेल किंवा कोणत्याही प्रकारचं ग्रॅनाइट असेल, ते विक्रीसाठी असायचे. आणि मोठा व्यापारी होता तो. पण त्याला एक त्याच्यातला मार्बल जो होता, तो वाटलं काय हा ओबडधोबड आहे, कोण विकत घेणार आहे. म्हणून त्यांनी मोठाच्या मोठा तो मार्बल दुकानाच्या बाहेर असा रस्त्यावर ठेवला होता. येणारे जाणारे म्हणायचे, अहो आम्हाला वाहनं नेता येत नाही, तुम्ही आत घ्या. कितीतरी लोकांनी सांगितलं, त्यांनी काही ते ऐकलं नाही. तिथेच ठेवला. ते म्हणाले मला उपयोगी नाही, त्यांनी तिथेच ठेवला. कोणी ते म्हणालं पण नाही की आम्ही घेऊन जाऊ का. आणि त्यांनी तिथून तो उचलला आणि रोज येणारी लोक सांगायची, ते हो म्हणायचा, करायचं काहीच नाही. आणि असा वर्षानुवर्ष व्यापार चालला होता. त्याच्यानंतर एक दिवस तिथून एक व्यक्ती जाते आणि ती बघते, अरे किती वर्ष झाले हा पडलाय. म्हणून ते व्यापाराला विचारतो, तुम्हाला हा मार्बल तुम्ही इथे का ठेवलाय. त्याची तो ओबडधोबड आहे, काय करायचं दुकानात ठेवून, कोणीच विकत घेत नाही म्हणून मी ठेवला.
म्हणाला, मग एक काम कराल का, मला द्याल का हे? ठीक आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकत असाल तर घेऊन जा. म्हणून त्या व्यक्तीने तो मार्बल दगड घरी घेऊन गेले. त्याच्यावर 10-12 वर्ष निघून गेली आणि एक दिवस ती व्यक्ती त्यांच्या दुकानाच्या इथे आली, व्यापाराकडे आली. व्यापाऱ्याने सहज प्रश्न केला, काय हो, एवढा मोठा मार्बल तुम्ही इतक्या वर्षापूर्वी घेऊन गेलात, आज आलात, केलत काय या मार्बलचं? मी तर विकू सुद्धा शकलो नाही. तुम्हाला थांबा हं, सांगतो. आणि घरी गेली ती व्यक्ती आणि त्यांनी एक छोटीशी मूर्ती आणली आणि ती मूर्ती त्या व्यापाऱ्याला दाखवली. व्यापारी म्हणाले, हे काय, ही तर कृष्णाची मूर्ती आहे. म्हणाला, हो, तुमचा जो मार्बल होता ना, त्याच्यातून मी ही बनवली. अहो म्हणे, कसं शक्य आहे? तो इतका ओबडधोबड आणि विचित्र मार्बल होता, एवढा दगड होता, त्यातनं कशी मूर्ती घडणारच नाही. म्हणे, अहो का नाही घडणार? कसं केलं सांगा मला. इतकी राखीव आखीव सुंदर कृष्णाची ती मूर्ती, त्याचे डोळे, डोळ्यातलं तेज, हात, सगळं सगळं बघताना इतका त्या व्यापाराच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. इतकी सुंदर लोभस गोंडस मूर्ती होती. म्हणे, एवढं कसं बनवलं? म्हणे, ऐकायचं, मी 2च वाक्यात सांगितलं. तो जो दगड होता ना, त्या दगडातला मी नको असणारा भाग बाजूला केला, मग मला हवं असणारं मिळालं. आज आपल्याला नाथ हेच सांगतात, आयुष्यात नेमकं तुम्हाला काय हवंय ते ठरवा. नको असणारं अजूबा सहजपणे बाजूला होतं. पण माणूस सगळ्याच्याच इतका मोहात असतो की नेमकं आपल्याला काय हवंय हे शोधोस तर वयाची 50शी उलटलेली असते. त्यामुळे आणि मग त्या व्यापाराने त्या सुंदर कृष्णमूर्तीची मिरवणूक काढली, त्याचंही पूजन केलं आणि त्या व्यक्तीचंही पूजन केलं. पण ज्याला आयुष्यात नकोय ते बाजूला करणं जमतं आणि आहे त्याच्यातनं समाजाला काय द्यायचं हे समजतं, तिथेच कृष्णाची मूर्ती होऊ शकते. आणि म्हणून ती व्यक्ती केवळ व्यक्ती नव्हती, जीवनाचं सातत्य ज्याला कळलं, अशी फार मोठी शक्ती होती. आणि अशी शक्ती आपल्याला सद्गुरु कृपेतून लाभते. आणि मग सद्गुरु आपल्या जीवनातल्या नको असणाऱ्या गोष्टी दूर नाही करायचा प्रयत्न करत, ते आपल्याला हवंय काय ते देतात. नको असणारं ते आपोआप बाजूला होत जातं आणि तेव्हा कळतं जीवन कृतकृत्य झालं. असे सद्गुरु देवेंद्रनाथ महाराज मला माझ्या आईवडिलांच्या दत्त संप्रदायातून प्राप्त झाले आणि मी कृतकृत्य झाले. अशा या सद्गुरूंना मनोमन वंदन. असे सद्गुरू कसे असतात हो? गुरु हेच तीर्थक्षेत्र असतं. माणसाला असं वाटतं आम्ही 100 ठिकाणी फिरलो म्हणजे आम्हाला पुण्य जमा झालं. सगळं मानवी जीवन मिळालंय, सगळ्याचा आनंद घेता आला पाहिजे. रसिकतेने जीवन जगता आलं पाहिजे. गंभीर होऊन केवळ जपजाप्य केलं म्हणजेच आपण धार्मिक झालो असं नाही होत. तुम्ही जीवनातल्या प्रत्येक कलेचा आनंद घ्या. गोरक्षनाथांनी ते केलेलं आहे, सगळ्या नाथजींनी ते केलेलं आहे आणि रसिकतेने जीवन जगत तुम्ही अनेक लोकांपर्यंत जाताना, तेव्हा त्यांना घेत घेत जीवनाच्या कलाही निर्माण होत जातात. त्यामुळे जीवनातलं गुरुचं स्थान हे अनन्य साधारण आहे. गुरुची सेवा हे बद्रिकेदार आहे आणि गुरुदर्शन हे गंगेत जसं स्नान केल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होतं, तसे आपले सद्गुरू म्हणजे सगळ्या नद्यांचं पवित्र तीर्थ आहे आणि त्यांच्या चरणाशी राहिल्यावर आपल्याला काय कमी आहे? स्वामी विवेकानंद, नरेंद्राचे स्वामी विवेकानंद उगाच नाही झाले ना. हाच हा गुरुकृपेचा महिमा. निवृत्तीनाथांमुळे ज्ञानमाऊली आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे गुरु हेच खरं तीर्थ आहे. या नाथ संप्रदायी शाबरी काव्यातून आपण बघणार आहोत. देवेंद्रनाथांच्या गादीवर विराजमान असणारे पीठाधिपती श्री खगेंद्रनाथ यांनी 3000 शाबरी काव्य लिहिली. ती काही वेळेस लिहून घेण्याचा योग आला, काही वेळेस श्रवण करण्याचा योग आला. त्याच्यातलं गुरुचं स्थान काय आहे ते आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. ज्यास लाभला दिव्य गुरु, ज्यास लाभला दिव्य गुरु, धन्य भाग्य त्याचे पदरू. जाना नाही देव दुजा, जाणे न लगे तीर्थ काजा. गुरुमंत्राचा अखंड घोष, ध्यानी मनी गुरूंचा उद्घोष.
गुरुदेवांचे अखंड चिंतन, गुरुचरणांची सेवा दर्शन. गुरु आळविला मनी, पहावे गुरुला ध्यानी मनी. गुरु पूजिला अंतःकरणी, गुरुला स्मरले क्षणोक्षणी. काया वाचा मने अर्पुनी, गुरुरायाला देह समर्पण. गुरुरायाचे अखंड पूजन, हेच बद्री केदार तपोवन. विश्व हेची भासे गुरुमंदिर, न जाणे लागे गंगा तीर. सर्व नद्यांचे तीर्थ, गुरुचरण हेची अमृत. आळविता गुरुशी ध्यानी, होई ब्रह्मांड दर्शन. गुरु ज्ञानाचा सागरू, मेरू म्हणू विश्वांतरी. अनंत जन्म पुण्य राशी, गुरुदर्शन होई त्यासी. मम भाग्य स्वये उदयले, सद्गुरु सदेही अवतरे. शिष्य खगेंद्र थेवी माता, सद्गुरु श्री देवेंद्रनाथा. अशा या सद्गुरु देवेंद्रनाथांनी 2 मे 2007 रोजी सिद्ध योगी पुरुषांनी समाधी घेतली. आणि ही समाधी मयूर टेकडी, मढी, अहमदनगर जिल्ह्यातील मढी या ठिकाणी घेतली. आज या देवेंद्रनाथ महाराजांनी वयाच्या 42व्या वर्षी समाधी घेतली. यांनी शिष्य वर्गाला अनेक प्रकारचं ज्ञान दिलं, निष्काम कर्मयोग शिकवला आणि नाथपंथाचा शुद्ध आचरणाचा दीपस्तंभ दाखवून दिला. धुंडीसोत मालू नरहरी विरचित नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ महाराष्ट्रातील अनेक माणसं वाचतात, अनेकांना तो परिचित आहे. साधनेचा, नाथ चरित्राचा, नाथ कार्याच्या परंपरेचा तो एक ज्ञान विलास आहे. हा ग्रंथ अनेक भाविक वाचतात, अभ्यासक वाचतात, संशोधक वाचतात, मुमुक्षु वाचतात आणि मनोभावे त्याचं पठण करतात, प्रेम भराने वाचन श्रवण करतात. या ग्रंथाबद्दल मी आत्ता मध्येच का बोलतेय, याचा समन्वय आता माझ्या सद्गुरूंशी कसा आहे, तर याचा प्रश्न कदाचित तुमच्या मनात निर्माण होईल. पण नाथ पोथीचे 40 अध्याय आहेत आणि नवनाथ परंपरा ज्ञानयोग हे या ग्रंथातून आपल्याला मिळतं. त्या ज्ञानयोगाचं शुद्ध मराठीतून ज्ञान आपल्याला श्री देवेंद्रनाथ महाराजांनी दिलं. ते कसं दिलं माहितीये, या नवनाथांच्या ज्या 40 अध्याय जे आहेत ना नाथ पोथीतले, त्या नाथ पोथीतल्या 40 कथांवर श्री देवेंद्रनाथ महाराजांनी 40 लघुकथा लिहिल्या. आपण लघुकथा हा काव्यप्रवास वि स खांडेकरांच्या ह्याच्यातून अभ्यासला. त्याच्यातही आपण बघतो की लघुकथा कशी असते, दीर्घकथा कशी असते. पण अध्यात्म्यातल्या या लघुकथा, त्याही नाथ संप्रदायावरच्या, हे साहित्यातलं आध्यात्मिक ज्ञानाचं, नाथ तत्वज्ञानाचं महाद्वार साहित्यात जर कोणी पहिलं उलगडलं असेल तर श्री देवेंद्रनाथांनी उलगडलं. आणि त्या मराठीतून सांगितल्या, त्याचा अर्थ नुसता सांगितला नाही, केवळ तत्वज्ञान नाही सांगितलं. तर तुम्ही आम्ही कशा छान गप्पा मारतो ना, तेव्हा आपल्याला आनंद होतो, आपलं मन मोकळं होतं. आपण खूप वेळ गप्प बसलोय आणि नंतर कोणाशी तरी फोनवर बोलतो, गप्पा मारतो, मग तेव्हा किती छान वाटतं ना. बरं वाटलं बाई, किती वेळ गप्प बसलो होतो. म्हणजे गप्प बसणं हे माणसाला जमत नाही, मग नाथांनाही नव्हतं हो जमत. या नाथांच्या गुरुशिष्यांच्या संवाद त्यांनी या लघुकथातून सांगितल्या. पुढे आपण त्याचं अभिवाचन करणार आहोत, कारण ते अभिवाचनच आपल्याला नाथांचं खरं स्वरूप दाखवून देईल, खरी ओळख दाखवून देईल आणि त्या संवादातून त्यांच्यातले एक एक पैलू उलगडत जातील. हे फार मोठं कार्य देवेंद्रनाथांनी केलं. अहो, त्याच्या नाथपोथीतल्या एखाद्या अध्यायावर बोलणं कदाचित सोपं असेल हो, पण त्या अध्यायाचं लघुकथेत रूपांतर करणं, त्याच्यातले नाथांचे संवाद जे पोथीत श्लोक रूपात असतात ते कथेच्या माध्यमातून तयार करणं, याला वेगळीच प्रज्ञा लागते, वेगळाच प्रतिभा विलास लागतो. जो त्यांच्या सद्गुरूंनी त्यांच्यावर जो संस्कार केला त्याच्यातनं ते निर्माण होत गेलं, कारण त्यांचा श्वास नाथांशीच बोलायचा ना. आणि म्हणून मग ही चैतन्याची नांदी, चैतन्याचा संवाद म्हणजे नाथ संप्रदायाचा आनंदाचे दोही आनंद तरंग आहे.
आणि मग या सगळ्या कथा त्यांनी त्या कथेतून मांडल्या. नवनाथ कोण, गोरक्षनाथ दत्तात्रयांचा कसा संवाद असायचा, गोरक्षनाथांचा कसा संवाद असायचा, ते एकामेकांना प्रश्न विचारायचे. शिष्य प्रश्न विचारतो, गुरु उत्तर देतो. आणि ते उत्तर देताना मिळालेलं उत्तर क्षणभर माणसाला थांबवतं. अरे बाप रे, हे केवढं मोठं ज्ञान आहे. हे आध्यात्मिक ज्ञान गुरुकृपेशिवाय मिळूच शकत नाही. आणि हे इतकं मोठं योगदान देवनाथांचं आहे की नवनाथांच्या ज्ञानाने बेधुंद होऊन त्या ज्ञानाला मानवजातीला दुंबून ठेवण्याच्या विचाराने त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. आणि म्हणून नवनाथांचे 40 अध्याय आणि 41वा अध्याय म्हणजे माझे सद्गुरू देवेंद्रनाथ यांचं समर्पित जीवन आहे हो. ते नाथपोथीचे 40 अध्याय ज्याप्रमाणे कायम स्वरूपी नवनाथ भक्तिसार मध्ये राहिले, तसं त्यांचा जीवनपट म्हणजे नाथपोथीचा 41वा अध्याय आहे. आणि मग म्हणजे तो अध्याय कसा, देवेंद्रनाथाध्याय. आणि 42वा अध्याय कोणता, तर त्यांनी नाथ संप्रदायाचं जे कार्य केलं, तो महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक माणसांना माझे नाथ कळले पाहिजेत, माझे सद्गुरू राघवेंद्र स्वामी कळले पाहिजेत, यासाठी जीवनाचा आटापिटा ज्यांनी केला आणि तो आटापिटा आपल्या शिष्यांना पटवून दिला, ते त्याच्यात लोहचुंबकासारखे चिकटले गेले. आणि मग आपले सद्गुरू चैतन्यात विलीन झाल्यावर पुढे कार्य आपल्या सद्गुरूंचं कसं केलं हे सांगणारा नाथपोथीचा 42वा अध्याय. आणि हे अध्याय म्हणजे जीवन कृतकृत्य सार्थकी झाल्याचा एक अनाहत नाद आहे. आणि माझ्या नशिबातून मला हे सगळं जवळून बघण्याचा योग आला, किंबहुना त्यांनी आणला. मला माहिती नव्हतं, मला इतके दिवस मी ह्या भ्रमात होते ना, आज मी हे सांगते अगदी मोकळेपणाने की त्यांनी समाधी घेतली 1982ला, त्यामुळे मी त्यांना सध्याही पाहिलंच नाही असं मला इतके दिवस वाटायचं. आणि मग देवेंद्रनाथ महाराजांच्या कार्याचा इतिहास लिहून घेण्याचा आदेश जेव्हा एका ज्येष्ठ गुरुबंधूंना झाला आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्याला हे सगळं लिहायचंय, त्याच वेळेस मी आईला म्हटलं की आई, मी ना हे करून घेतायत ते. तेव्हा तिला त्या क्षणाला जे इतक्या वर्षात आठवलं नाही, तेव्हा ते मला म्हणाली, अगं राधिका, कारण माझे बाबा धार्मिक होते, ते गूढविद्या, संत कृपा, अलख निरंजन सगळं वाचायचे आणि मलाही वाचायला नसे. तेव्हा एवढं कळण्या इतकी काही परिपक्वता नसते. पण श्री देवेंद्रनाथ महाराज म्हणजे विजयकुमार सुळे हे ठाण्यात राहायचे, श्रीरंग सोसायटीत, आणि त्यांचं अलख निरंजन वाचायचे बाबा माझे. तर ते माझ्या आईला म्हणाले, चल आपण ना देवेंद्रनाथ महाराजांना भेटायला जाऊया. घंटाईत आमचं घर, देवेंद्रनाथ महाराज श्रीरंग सोसायटीत, आणि ते मढीलाच जास्त कामासाठी असायचे. आम्ही रिक्षा करून दुपारी त्यांना भेटायला गेलो. मला आई पटकन त्या दिवशी म्हणाली, अगं राधिका, बाबांबरोबर तू आणि मी आपण रिक्षा करून देवेंद्रनाथांना भेटायला गेलो होतो. तिला बाकीचं काही आठवलं नाही, पण ती म्हणाली ही गोष्ट 79 ते 80 सालातली होती, म्हणजे साधारण मी 7-8 वर्षाची असेल त्यावेळेस. म्हटलं आई पुढे काय झालं सांग ना. आई म्हणाली, काही नाही, आपण घरी गेलो त्यांच्या, ते तिथे बसले होते, आपण तिथे बसलो, त्यांना मनापासून नमस्कार केला. ते काय बोलले ते मला आठवत नाही आता, पण इतके वर्षात 30 वर्ष या संप्रदायात मी असूनही आईला तेव्हा ती घटना नव्हती आठवली. आत्ताच इतिहास लिहिताना कशी काय आठवली हे त्यांनीच आठवण करून दिली. आणि त्या क्षणाला माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना की मी देवेंद्रनाथ महाराजांना सदैही बघितलं. मला आठवत नाही, पण आई माझी घेऊन गेली होती आणि त्यावेळेस त्यांनीही मला पाहिलं. आणि मला इतका आनंद झाला की असे मोठे नाथ सिद्ध योगी या भूतलावर परत होणे नाही, अशा ह्या माझ्या सद्गुरूंना मी बघितलं. आणि मग माझ्या लक्षात आलं, मला जो गुरुमंत्र दिला, दृष्टांतातून दिला आणि
खगेंद्रनाथांच्याही मुखातून दिला, पण तो स्वतः त्यांनी दिला. आणि तो इतरांना जे गुरुमंत्र द्यायचे तोच गुरुमंत्र त्यांनी मला दिला. म्हणजे त्याचं कनेक्शन मला तेव्हा तिथे लागलं, की तेव्हाही त्यांच्या मनात होतं, पण मी लहान होती. योग्य वेळ आल्यावर नाथजी तुम्हाला हाताशी धरतात याचा हा पुनर्प्रत्यय आला. आणि म्हणून नाथपोथीचा इतिहास म्हणजे त्यांचं केलेलं कार्य, असा हा नाथांचा एक फार मोठा प्रवास आहे. सांगायला बसलं, बोलायला बसलं की सगळं सगळं कमी पडत जातं. पण हा नाथपंथ, जर तुम्ही म्हणालात मी नाथपंथात आहे पण मी अजून गुरु केले नाही, तर तसं करू नका. गुरु बिना माणूस हा निगुरा आहे. आणि म्हणून नाथपंथामध्ये अग्नी साधनेला खूप महत्त्व आहे. शिवशक्तीचं ऐक्य, हरिओम साधना, कुंडलिनी जागृती, सोहोम साधना, शिवसामरस्य सिद्धी या सगळ्या योगी पुरुषांना प्राप्त होते आणि ती त्याची अंतिम फलश्रुती असते. सर्व धर्म समभाव, लोकांची भवदुःख दूर करणं, जीव ब्रह्मसेवा, सेवा हाच खरा धर्म, हे आपल्या गुरूंच्या शिष्याच्या माध्यमातून हे नाथ दाखवून देत असतात. आणि म्हणून नाथ संप्रदाय हा एक फार वेगळा अनुभव आहे. असे हे अनुभव देणारे देवेंद्रनाथ महाराज हे नाथपंथातील फार मोठे सिद्ध योगी पुरुष. ते या भूतलावर जन्माला आले. ते लहान होते, त्यांच्या घराण्यातच नाथ संप्रदायाची साधना होती. आणि त्यांच्याकडे एकदा एक साधू आले. त्यांच्या आईचं नाव सीतामाई. त्यांना म्हणाले, मला तुझा एक पुत्र माझ्या झोळीत दे. त्या म्हणाल्या, हो, त्या नवनाथांची पारायणं करायचं आहे. आणि मग देवेंद्रनाथ हे नाथपंथाला वाहिले गेले. देवेंद्रनाथ महाराजांचा जीवनपट हा त्यागाचा आहे. ते नेहमी म्हणतात, माझं जर चरित्र लिहायचं झालं तर ते माझ्या पत्नीच्या रक्ताच्या शाईने लिहावं लागेल. एवढा मोठा त्याग ज्याने आपल्या जीवनात केला, अशा या देवेंद्रनाथांचं चरित्र एक एक पदर घेत आपण उलगडत जाणारच आहोत आणि त्यांचा जीवनपट बघतच राहणार आहोत.